नागपूरच्या सीताबर्डी परिसरातील संविधान चौक पुन्हा एकदा रक्तानं लाल झाला आहे। अतिवेग आणि निष्काळजीपणामुळे आणखी एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। नागपूर महानगरपालिकेच्या इलेक्ट्रिक बसच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृतक व्यक्तीचं नाव रितेश सातपुते असून ते 45 वर्षाचे आहेत। रितेश हे मेडिकल स्टोअरमध्ये औषधांची डिलिव्हरी करण्याचं काम करत होते आणि अपघाताच्या वेळी ते आपल्या कामावर जात होते। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार रितेश सातपुते हे आपल्या दुचाकीनं सिग्नल पार करून 0 माईलकडे जात असताना त्याच दिशेनं येणाऱ्या वेगवान इलेक्ट्रिक बसनं त्यांना जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की रितेश रस्त्यावर पडले आणि बसच्या चाकाखाली आल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला। हा भीषण अपघात मॉरिस कॉलेज बस स्टॉप समोर झाला, जो परिसर आधीपासूनच वाहतूक कोंडी आणि अपघातांसाठी प्रसिद्ध आहे। या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमली। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून बस चालक शेख सरवर शेख सगीर याला ताब्यात घेण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे। संविधान चौक ते मॉरिस चौक हा परिसर दीर्घकाळापासून वाहतूक अवस्था आणि अपघातांसाठी बदनाम आहे। स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की इथं वाहतूक नियंत्रणासाठी पुरेशी उपाययोजना नाहीत, त्यामुळे वारंवार अशा दुर्घटना घडत आहेत। आता मोठा प्रश्न असा आहे की प्रशासन नेमकं कधी जागं होणार? अजून किती बळी गेल्यावर या मृत्यूच्या चौकात कडक उपाययोजना केल्या जाणार? नागरिकांनी तात्काळ ठोस आणि कठोर उपाययोजना राबवण्याची मागणी वाहतूक पोलिसांकडे केली आहे।